कशा आहात मग सगळे? टॅरेसला येऊन बसले व्हिडिओ बनवायला. पोरं झोपलेत दोघं पण. मोठा मुलगा लवकर आलाच. म्हटलं मम्मी तू जा वरती व्हिडिओ बनव, आम्हाला झोपू दे जरा, परत म्हणजे आम्हाला डिस्टर्ब करते, म्हणून वरती आले बसायला. तर दादा आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे, बाकी व्हिडिओ मी भूतकाळाबद्दलचेच बनवते जास्त करून, पण आज जरा वेगळा व्हिडिओ बनवते. कशामुळं वेगळा बनवते ऐका. कधीतरी ना दुसऱ्याबद्दल पण चांगला विचार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा आपला मार्ग कुठं चांगला मोकळा होतो. नेहमी लोकांबद्दल वाईट विचार करत राहणं, त्याचं वाईट चिंतित राहणं नेहमी. कधीतरी ना लोकांबद्दल पण वाईट विचार करणं सोडून द्या. चांगले विचार करा त्यांच्याबद्दलसुद्धा. अरे ते त्यांच्या कष्टाने करतात, त्यांच्या कष्टाने पुढं चालतात, ते तुमच्या दारात येत नाहीत, तरी तुमचे विचार त्यांच्याबद्दल का वाईट, ते हे तुम्हाला असं वाटत असेल की ताई हे का बोलते. जो ऐकणार व्हिडिओ ऐकतोय त्याला पटतं ही काय म्हणते ती, आणि त्याला समजतं ही कोणाबद्दल व्हिडिओ बनवते, का बनवते. तर मी एवढंच सांगेन, मी ना कधी कोणाबद्दल कधी वाईट विचार करीत नाही. मला जर एखादी गोष्ट नाही आवडली ना तर मी तिथंच विषय सोडून देणार किंवा तिथून निघून येणार. मला कोणाचं बोलणं नाही आवडलं तर मी तिथंच बोलणं स्टॉप करणार. पण कोणाबद्दल तुमच्यासारखा मी घाण विचार कधी करीत नाही. नाही आवडत मला कोणाबद्दल वाईट बोलायला. ह्याचं वाईट चीज, त्याचं वाईट चीज, कशासाठी? अरे मी माझ्या कष्टाने पुढं चालते. मी तुमच्या पुढं तर पदर पसायला नाही आले, कष्ट करते. की तुम्हाला कधी तर म्हणत नाही मी की नाही मला गरज आहे, की नाही मला तुम्ही या माझ्याकडं, मला लई तुमच्या मदतीची गरज आहे, असं तर म्हणत नाही मी तुम्हाला. हे तुम्हाला पण माहिती आहे. लई बोलू वाटतं, लई शिवाय देऊ वाटते तर, पण ते आपल्याला आवडत नाही ना शिवाय द्यायला. आपण कधी कोणाला शिवाय दिल्याच नाही. तर वेळ आल्यावर देईन, पण कधी पण ना सरळ रस्त्याने चालायचं. मला असं वाटतं कधी पण सरळ रस्त्याने चाललं ना चांगले दिवस उगवतात. लय शानपणात, लय भाईगिरीत, लय मीपणात चालून काही फायदा नाही. तुम्हाला वाटत असेल ह्याच्यात फायदा आहे, मी म्हणजे लय मोठा, माझ्यासारखं कोणच नाही, पण खरं मी सांगते तुम्हाला काही फायदा नाही ह्याच्यामध्ये. आणि जास्त करून हे वाईट विचार करणारे, वाईट बोलणारे परखेपेक्षा ना आपलेच जास्त असतात. आपले नातेवाईक, आपले जे पण कोण असतात ते आपलेच जास्त असतात. परख्याला गरज नसते एवढी, त्यांना घेणं देणं नसतं. ते तेवढा पुरता विषय काढणार, विषय तिथं सोडून देणार. पण आपलेच लोक तो विषय बार बार काढून तो विषय पुढं वाढवत नेणार. चांगला विषय असो, वाईट विषय असो, पण तिथं नाही सोडणार. ते ना सपोर्ट नाही करणार. ते सपोर्ट करायच्या अवधीनं बरबाद करून सोडणार, पण सपोर्ट नाही करणार. असं असतं. काही गोष्टींना असं वाटतं ना लय बोलावं, पण नको वाटतं. जाऊ दे, सगळे आपलेच आहेत, आहे की नाही. त्याला जे आहे ती बरं आहे, जिथलं तिथं आहे ती बरं आहे. कधी कोणावर जास्त विश्वास ठेवणं, आपलं मानणं, आपलं म्हणून बोलणं कमी करायचं थोडंसं. आपण किती चांगलं राहू, किती चांगलं बोला समोरच्या संग, अंतकरणातल्या गोष्टी सांगा, पण नाही, त्यांना नसतेच त्या गोष्टी ऐकायच्या. मी असं सहज व्हिडिओ बनवते हा, त्यांना त्या गोष्टी ऐकायच्या नसतात. त्यांना चांगल्या गोष्टी नसतात ऐकायच्या, वाटोळ झालेल्या गोष्टी ऐकायच्या असतात. आणि जो कष्ट करतो, कष्टाने कमवतो ना, तो सगळ्या गोष्टी ऐकून घेणार, कष्टाच्या, सुखादुःखाच्या. पण काही लोकांना नाहीत अशा गोष्टी ऐकून घेणार, आणि नाही आपल्याला पुढं जाऊ देणार. खरंच नाही पुढं जाऊ देणार असे लोक.